नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी साईड युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व शेतकरी मित्रांचं आपलं स्वागत आहे. नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा पुढील हप्त्याच्या आता सर्व शेतकरी बांधवांना आतुरतेने आता त्याची वाट पाहत आहे. 24 फेब्रुवारी 2025 रोजी हा काही नमो शेतकरी योजनेचा व पीएम किसान योजनेचा हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे. पण या ठिकाणी आता अशा ठिकाणी मिळणार आहे की आता भलतीच आता चर्चा होत आहे की त्या ठिकाणी 9,000 मिळणार की 6,000 मिळणार का 4,000 मिळणार. त्याची सविस्तरपणे माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 19 हप्त्याची आता त्या ठिकाणी वाटप होणार आहे केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते. तर सर्व ठिकाणी आता सर्व शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होता की नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना हे दोन्ही हप्ते आता एकत्र मिळणार की फक्त पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच युट्यूब चॅनलच्या द्वारे त्या ठिकाणी फेक इन्फॉर्मेशन दिली जात होती की नमो शेतकरी योजना आणि त्या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आता 9,000 रुपये एकत्रितपणे मिळणार आहे. पण तुम्हाला सर्व प्रकारची कोणत्याही प्रकारच्या न्यूजवर तुम्ही विश्वास ठेवू नका, कारण त्या ठिकाणी अजूनपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. फक्त निर्णय असाच झालेला आहे की त्या ठिकाणी पीएम किसान योजनेचा जो काय आहे 19 हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे. परंतु आणि अशी देखील त्या ठिकाणी अत्यंत हे वाटतं की त्या ठिकाणी सीएम म्हणजेच नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना हे दोन्ही हप्ते त्या ठिकाणी एकत्र मिळणार आहे. कारण मागच्या वेळेस सुद्धा हे दोन्ही हप्ते एकत्र मिळाले होते आणि ह्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना हे दोन्ही हप्ते एकत्र मिळतील अशीच त्या ठिकाणी आशा राहील सर्व शेतकरी मित्रांना. आणि या ठिकाणी हेच व्हायचे चान्सेस, कारण पीएम किसान योजना आणि सीएम किसान योजना ही दोन्ही त्या ठिकाणी मिळण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. पण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे 9,000 तुम्हाला मिळणार आहेत. पीएम किसान योजनेचे 2,000 आणि त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2,000 मिळून 4,000 रुपये त्या ठिकाणी एकत्रित होणार आहे. त्या ठिकाणी 9,000 रुपये कोणत्याही प्रकारचे कोणत्याही स्वरूपात त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाहीत.